न मध्ये अ आहे एवढं सांगितलं बरं काय का विद्वत्तेचं प्रदर्शन करायला सांगितलं नाही. अभंगाचा अर्थ तसं म्हणून अभंग असा गणितासारखा सुटला पाहिजे. माझ्या गुरुजीच्या भाषेत अभंगाचा असा पोटस्मॉर्टम झाला पाहिजे असं एक एक शब्दाचं नाही का. म्हणून न मध्ये अ आहे आणि अथ मध्ये अ आहे म्हणून न मधला अ आणि अथ मधला अ म्हणून अ अधिक झाला आ आणि तो आ नच्या समोर कान्हा रूपात येऊन झाला नान पुढचा थळ शब्द झाला नाथ. म्हणून का न अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ. न म्हणजे सहज माणसं म्हणतात सगळं झालं का पाटील. अरे सगळं झालं बाबा. सगळं झालं म्हणजे अरे सगळं झालं. सगळं झालं म्हणजे अरे अथ पासून इतीपर्यंत हे जसं तसं अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रारंभ आणि न म्हणजे नाही. ज्याचा प्रारंभच नाही त्यालाच म्हणतात विश्वनाथ. प्रारंभच नाही बाकीच्यांचा आहे बरं का. नाहीतर एखाद्या लहान मुलाला उठवा महादेवाचा जन्मच ना अजन्म तत्व आहे. नाहीतर एखाद्या मुलाला उठवा उठ रे बाळ सांग कृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमी. तुम्ही सांगा रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी. तुम्ही सांगा महादेवाचा जन्म. मोठा मोठा पंडित गप बसल. नाहीतर कीर्तन सुटल्यावर घरी जा आणि चष्मे लावून बघा सर्वांच्या भिंतीवरती व्यवस्था आहे. भिंतीवर एकाल निर्णय असावे. 1 जानेवारी पासून तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत बघा कुठं महादेव जयंती सापडते का. अजन्म तत्व आहे. मायबापच नाहीत महादेवाला बघा. आता बाकीच्या नाहीत बरं का. रामाचे मायबाप दशरथ कौसल्या. कृष्णाचे मायबाप वसुदेव देवकी. महादेवाचे मायबाप पुढच्या वर्षी सांगा पुढच्या वर्षी आता नाही का. अजन्म तत्व आहे मायबाप म्हणून तर ती गंमत झाली बघा. ते ज्यावेळेस प्रभू नाही का महादेवाचा विवाह होता ते कोणासोबतचा सती सोबतचा आणि ते नवरदेवासोबत असतं ते हेल्पर कपडे सांभाळतं डबल सांभाळतं. नवरदेवाचा डबल एकटंच शेवया खातं काय म्हणतात तिकडे त्याला करवला. कुठं वरदावा कुठं लग्नाला सोकवलेला असतो म्हणून त्याला सकवण्या. सकवण्या का वरदावा का करवला तुम्हाला 9:45 कळाला समजा. आणि मग ते नारदजीला वाटलं आपलं कुठं जुळत नाही महादेवजी सोबत गेले ते. पण तिथं गेल्यावर धर्मपंडितांना आढळलं ठहरो दुले राजा हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झालेली तर पप्पाचं नाव माहित नाही ब्राह्मणाला 3 पिढ्या सांगू तरी कुठल्या. धर्मपंडित घाई करतो जल्दी बोलो दुले राजा 9:45 बजने वाली जल्दी बोलो शादी का व्रत बीता जा रहा है. हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम बताओ. महादेवजी घामाघूम झाले. धर्मपंडित घाई करतो आणि मग नारदजीला बोलवलं. नारदजीला विचारलं नारद अजी मेरे पिता का नाम क्या है. अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा मैं आपके साथ बोली चिंता की क्या बात. तो बताओ मेरे पिता का नाम. अजी बिरंची बोलो. अरे नारद बिरंच के मेरा बाप है क्या रे. अजी बाप कहने से कोई बाप नहीं होता. 2 मिनट से क्या होगा शादी होने जाने तो बाद में देखेंगे. आणि मग सांगितलं देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरंची है. धर्मपंडित बोले अरे धन्यवाद. आपके पिता का नाम बिरंची आपके दादा का नाम बताइए. आजोबाचं नाव. परत नारदजीकडे भगवान शंकर गेले. नारद अजी मेरे दादा का नाम क्या है. अजी महादेव बड़ादेव सब देवन के बाबा मैं आपके साथ बोली चिंता की क्या बात. तो बताओ मेरे दादा का नाम. अजी विष्णु बोलो. अरे विष्णु के मेरा दादा है क्या रे. अजी दादा के कोई दादा नहीं होता. 2 मिनट से क्या होगा शादी होने जाने तो बाद में देखेंगे. सांगितलं देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरंची मेरे दादा का नाम विष्णु है. धर्म पंडित बोले जी धन्यवाद. आपके पिता का नाम बिरंची दादा का नाम विष्णु. आप दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. आता किती अवघड झालं. धर्मपंडित घाई करतो जल्दी बोलो शादी का मर्त बीता जाना 10 बजने वाले जल्दी बोलो. हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम बिरंची दादा का नाम विष्णु दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाली. नारदजीकडे गेले आणि नारदजीनं महादेवाला तिकडं कारखान्याकडे नेलं आणि सांगितलं वेटिंगला फक्त माझ्याकडे 2 नाव होते. आता तुमचं तुम्ही बघून घ्या. आता धर्मपंडित घाई करतो. महादेवजी घामाघूम झाले. धर्मपंडित काय थांबत जल्दी बोलो शादी का व्रत बीता जा रहा है. महादेवजी रागानं लाल झाले. विजय सर कळाले हे ब्राह्मण ते थांबत नाही. धर्मपंडित जल्दी बोलो हमारे यहाँ का रिवाज है 3 पीढ़ियों का नाम बोलना पड़ता है तो शादी हो जाएगी. आपके पिता का नाम बिरंची दादा का नाम विष्णु दादा के पिता का नाम बोलो तो शादी हो जाएगी. महादेवजी घामाघूम झाले. विजय सारखे कडाले ताळकन उठले. सांगितलं देखो पंडित जी मेरे पिता का नाम बिरंची दादा का नाम विष्णु और दोनों का बाप मैं हूं. शादी करने तो करो हैरान मुझे हैरान मत करो मैं मेरे घर चला जाता हूं. असं अजन्म तत्व ज्याला माय बापच नाहीत म्हणून यथार्थ ना होत विश्वनाथ इति विश्वनाथ. विठ्ठल विठ्ठल
तुम्ही विश्वाचे नाथ आहात, मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. आता एका एका शब्दाचा विचार करा. दीन कोणाला म्हणावं? जो इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणावं इंद्रियाचे दीन. आम्ही केलो नारायण, हरी आम्ही केलो नारायण. इंद्रियाचे दीन आम्ही केलो नारायण. इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियाच्या अधीन गेला त्याला म्हणावं दीन. आता तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन होते का? आणि असते तर तो प्रसंग घडला असा एकाच मिनिटात सांगतो. ज्यावेळेस तुकाराम महाराजच्या घरी त्यांचे मेहुणे आले. मेहुणे कळाले तुम्हाला? जिजाबाईचा भाऊ बरं का. मेहुणे कळाला तुम्हाला? बायकोचा भाऊ. बायकोचा भाऊ रोण्यापेक्षा मऊ, आणि आपला भाऊ दगडापेक्षा कठीण. मेहुणा कळलं तुम्हाला? 10 वाजता का होईना. ते जिजाबाईच्या घरी तिचे भाऊ आले. बिचारीने स्वयंपाक केला, पण आनंदाच्या भरात भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरी साखर नाही. स्वयंपाक केला आणि मग ते जेवायला वाढलं. जिजाबाईच्या भावाने 1-2 घास खाल्ले, तसंच ताट सारलं. आणि तुकाराम महाराज वाटीच तोंडाला लावू लागले. जिजाबाई वाटी या, ज्याच्याकरता स्वयंपाक केला तो माझा दादा जेवत नाही. महाराजानं पातेल्याला सपाटा लावला. माझा दादा नाही जेवला, माझा दादा नाही जेवला. स्वयंपाक घरात गेली, पदार्थ चाखून बघितले तर भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरी साखर नाही. तुम्ही म्हणसाल महाराज तुमचा अभ्यास किती एवढं बारकाईने तुम्ही सांगता तरी कसं? मी तिथंच बसलो होतो. सगळ्या भानगडी मला माहिती आहेत बरं का. भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरी साखर नाही, विना ताड ताड गेल्या. म्हणूनच माझा दादा जेवला नाही, म्हणूनच माझा दादा जेवला नाही. ताड 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 जिजाबाई गेल्या, बांगड्या माग सरल्या, पदर खवला आणि विजेसारख्या कडाडल्या तुकाराम महाराज. काय कारण आहे का? विनाकारण लाल झालेल्या विजेसारख्या कडाडल्या. डोकं बिका गाण ठेवलं का महाराज तुमचं? तुकाराम महाराज डोकं काय म्हणले मला? अहो माझा दादा जेवला नाही, त्याचं काय तोंड दाबलं का म्हणले मी? अहो भाजीत मीठ नाही, भज्यात तिखट नाही, खिरी साखर नाही. स्वयंपाक कुणी केला? स्वयंपाक जरी मी केला असेल, माझ्यावर नागवायचं काय कारण आहे? घरच्या माणसाचं कर्तव्य नाही का? काय याच्यात मीठ नाही, त्यात तिखट नाही, त्यात साखर नाही सांगायचं? अगं पण ते कर्तव्य संभवतं केव्हा? मला त्यातली काही चव कळल तेव्हा ना. कारण काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसे हे लागते. खातो आम्ही कासया सांगा ते कैसे लागते नेनो मुखे. म्हणून तुकाराम महाराज इंद्रियाच्या अधीन नव्हते, उलट इंद्रिय त्यांच्या अधीन होते. इंद्रियाचे धनी आम्ही झालो मोठारी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो मोठारी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो मोठारी.
शब्दाचा उलट अर्थ होतो धनी. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. म्हणून धनी असताना दीन म्हणतात. पुढचा शब्द आहे रंक. दीन रंक. रंक हा रावाच्या विरुद्ध आहे. एका ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे आम्ही राजे त्रिलोक्याचे, पण इथं रंक म्हणतात. पुढचा शब्द आहे दीन रंकमी अनाथ. आता अनाथ शब्दाचा व्यवहारिक आपण अर्थ लावतो ना, एखाद्या मुलाला मायबाप नसले माणसं म्हणतात हे लेकरू अनाथ आहे. तो व्यवहारिक दृष्ट्या अर्थ तो तिथं बरोबर आहे, पण इथं अभंगात तो इथं अर्थ बसत नाही. नाथ शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगितला. नाथ म्हणजे ज्याचा जन्म संभवत नाही आणि ज्याला मायबापही संभवत नाही. आणि अनाथ कोणाला म्हणतात? अधिक न अधिकथ झाला अनाथ. दोन नकार बरोबर एक होकार नाही का? अनाथ म्हणजे ज्याला मायबाप संभवतात आणि ज्याचा जन्मही संभवतो. म्हणून तुकाराम महाराजचा जर जन्म संभवला असता तर तेच तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते स्वयंभू आईते केले न हो. अरे मग राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दीन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. असं का? ही तुकाराम महाराजांची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं म्हणावं. पंगत मिष्टान्नाची असावी. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक नम्रतेनं म्हणतो सावकाश जेवा पाटील, सावकाश जेवा महाराज, सावकाश जेवा. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता चटणी भाकरी कावराम महाराज. मी जर त्या पंक्तीला बसतो असतो म्हणतो पाटील ही चटणी भाकरी 3 टाइम चालू द्या. श्रीखंड आहे, बासुंदी, लाडू आहे, गुलाबजाम आहे. आणि पंक्तीचा मालक म्हणतो गरीबाची चटणी भाकरी गोड करा. ही त्या मालकाची नम्रता आहे. तसं नसावं आणि तसं नाही. एका बहादरानं चटणी भाकरीची पंगत दिली बरं का. वैशाख महिना निवडला, अशा मोकळ्या मैदानात माणसं बसवले. करपलेल्या भाकरी ठेचा, त्याला तेल नाही, मीठ नाही, प्यायला पाणी नाही. पंक्ती बसवली आणि पंक्तीनं फिरू लागलं. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता तुम्ही सांगा गोविंद महाराज इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? पण बहादर फिरू लागलं. गरीबाची चटणी भाकरी गोड करा, गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता नको का त्याच गावातले गरम डोक्याचं पहिल्याच पंक्तीला जेवायला बसू. जेवायला बसलेलं आणि नेमकं त्याच्याजवळ आलं पंक्तीवाल्याने. त्याला म्हणतं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. आता त्याला ऊन मी म्हणतं प्यायला पाणी नाही, चटणी नाही, ते काय मीठ नाही, काय नाही, वर मंडप नाही. ऊन मी म्हणतं नेमकं त्याच्याजवळ येऊन हे लाल झालेलं तिखट लागलेलं आणि हे नेमकं त्याच्याजवळ आलं पंक्तीवालं. गरीबाची चटणी भाकरी गोड करा. रागानं लाल हल्ले विजयसारखं कडाळलं, ताडकन उठलं. लेका बैमाना, तुझ्या बापानं पंगताची घातली होती का? तुला माणसात मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या? इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. काही माणसं म्हणतील महाराज तुम्ही एवढं चवताळू का बोलता? आम्ही काय बहिरे आहेत का? बघा गोविंद महाराज बघा खवणे महाराज हे भांडणं आहेत. भांडणासारखे वाटले पाहिजेत का? वाटले ना नाही का? वाटले पाहिजेत का नाही? का असं जमतंय? तू कशी केलं? अरे असं जमतंय का? छत्रपती शिवाजी महाराज चरित्र सांगताना कसं सांगितलं पाहिजे? त्याच आवाजात सांगितलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तलवार काढली आणि दुश्मनाचा फडशा पाडला. हे असं चांगलं वाटतं का? असं जमतं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार काढली आणि दुश्मनांचा फडशा पाडला. अरे इथे काय कांदा कापायचा आहे का? भांडणासारखे वाटले पाहिजे की हो? तुझ्या बापानं पंगत घातली होती का? तुला माणसात मारायचे तर एंडोसल्फानच्या बाटल्या पाजायच्या का? बैमाना, इतक्या उन्हात इतकं तिखट गोड लागतं का? आणि सांगतो दिमाखानं गरीबाची चटणी भाकरी गोड करा. म्हणून पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरीबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं. याचं नाव नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दीन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. ही तुकाराम महाराजची फार मोठी नम्रता आहे भगवान शंकरासमोर. बघा नम्रता जरूर असावी. आत्ताचा काळ दादागिरीचा काळ नाही. जे कामं गोड बोलून होतात तेवढी दादागिरी होत नाहीत बरं का? म्हणून का आत्ताच्या काळात कुणीच भाईगिरी घरपरत भाईगिरी महाराज. म्हणून मीच भाईगिरीवर बोलत नाही. आणि मी जर भाईगिरीवर बोललो तर माझीच भाई नीट राहणार नाही बरं का? म्हणून बरं का अरे म्हणून मी आत्ताच्या काळात कुणीच भाव खाऊ नये महाराज. म्हणून मी विनोदानं नेहमी सांगत असतो बरं का राम महाराज, अच्छी वक्त में जो बडा भाव खाते है वो बुरी वक्त में वडा पाव खाते है. विठ्ठल नम्रता जरूर असावी. आता रे आपण अति नसावी बरं का? नम्रता जरूर असावी पण अति नसावी. अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणते नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. बरं का? नम्रता जरूर असावी. नाहीतर विचार करा 50 एकर जमीन
अर्धा एकरात वाडा, गडगंज गावातला श्रीमंताचा व्यक्ती आणि त्या घरातले चारही भाऊ जर नम्र असतील तर गाव त्यांना सुखासुखी खाऊ देणार नाही, विनाकारण त्यांच्यासोबत भांडणं करतील. म्हणून त्या 4 भावामधले 2 भाऊ हे जयहरी करणारे पाहिजेत आणि त्यातले 2 भाऊ क्वालार धरून थोबाड फोडणारे पाहिजेत, तेव्हा परळीत टिकतात. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांनी जयहरी कळण्याचा काळ नाही आता, बरं का, लक्षात ठेवा. म्हणून बरं याहीपेक्षा सांगतो, ज्याचे झाले त्यांना कळत, तुमचं झालं नाही आणखी, मग तुम्हाला नाही, ज्याचे झाले नाही का, पती पत्नी मधलं, बरं का, पती पत्नी मधलं जर दोघेही जर रागीट असतील ना तर दोघेही कोऱ्याजनच्या बाटल्या घेऊन आपापला कार्यक्रम उरकून टाकतील. म्हणून पती पत्नी मधलं एक कोऱ्याजनची बाटली घेणारा असावं आणि त्यातलं एक हिसकावून घेणारा असावं, त्यावेळेस पती पत्नी मरेपर्यंत जगतील, बरं का. नाहीतर याच्याही पेक्षा विचार करा, आमच्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? एक लक्षात ठेवा, आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहेत, म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे. आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावरल्या जर बंदुका खाली आल्या आपलं चंदन मिटलंच म्हणून समजा. म्हणून मऊ मेना होणी पण कठीण वज्रास भेद व्हायचे, दोन्हीची गरज आहे. नाहीतर तुम्ही अख्खं रामायण पडतून बघा, आज महाराजांच्या मुखातून आपण 8 दिवस 7 दिवस झाले रामायण ऐकतात, अख्खे रामायण पडतो बघा. रामात बघा, रामायण सांगायचं म्हणल्यावर किती दिवस लागतात? 7 दिवस लागतात. आणि महाभारत सांगायचं म्हणल्यावर लागत असेल 2-4 महिने, आपण काय वाचलं नाही, बरं का. म्हणून तुम्हाला एकाच वाक्यात तुम्हाला रामायण महाभारत सांगतो, बरं का, एकाच वाक्यात रामायण महाभारत. कशाला म्हणतात रामायण आणि कशाला म्हणतात महाभारत, बरं का, फक्त ध्यान धरून ऐका, बरं का. माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात महाभारत. कळलं का महाभारत तुम्हाला? आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला रामायण म्हणतात. कळलं ना? माझं ते माझं आणि दादाचं तेही माझं, याला म्हणतात दुर्योधन. आणि दादाचं ते दादाचं आणि माझं तेही दादाचं, याला म्हणतात भरत. आणि आज समाजात भरतासारख्या भावाची गरज आहे, दुर्योधनासारख्याची गरज नाही. म्हणून त्या काळात एकच रावण होता आणि एकच राम होता, तर एका रावणाला एक राम मारायला काफी होता. पण त्या काळातील रावणाला 10 तोंड होते, त्याला डोळे 20 होते. नजर फक्त एका स्थितीवर गेली, आयुष्य त्याचं उद्ध्वस्त झालं. आता कलियुगातला रावण फक्त एका तोंडाचा आहे, डोळे त्याला 2च आहेत, पण बघड तिकड त्याची वाईट दृष्टी आहे. म्हणून आता कदाचित वन मारुतीलाही महान मोठा प्रश्न पडला असेल, कोणता? कौनसे रावण की भुजा उखाडू, कौनसे लंका को आग लगाऊ, घर घर रावण घर घर लंका, तो इतने राम कहां से लाऊ. विठ्ठल विठ्ठल. अख्खं रामायण पण का रामाची गरज आहे नाही का, म्हणून. पण विषम स्वभावाचे, बरं, रागावण्याचं काम लक्ष्मणानं करावं, तर शांत करण्याचं काम राम, नाहीतर विचार करा. त्या काळी 2 क्षेत्रात गाजलेल्या 2 व्यक्ती, शूरत्वाच्या क्षेत्रात गाजलेले परशुराम आणि विद्वत्तेच्या क्षेत्रात गाजलेले महाराजा जनक. जनकाच्या समोर अष्टावक्रासारखे विद्वान श्रोते प्रवचनाला असायचे. एक दिवस सहज काही साधूंनी विचारलं, महाराज माया किसे कहते? जनकजीने सांगितलं 2 दिन बाद पता चलेगा. आणि 2 दिवसानंतर जनकाच्या नगरीला धाड 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 आग लागली. सेवक आले, महाराज क्या हुआ, महाराज क्या हुआ, आपका महल जल रहा है महाराज. जनकजी जाग्यावर थांबले. जनकजीने सांगितलं, मिथिलायाम प्रदीप्तायाम मेन दह्यती किंचित, कदाचित मिथिला नगरीला आग लागली असेल, त्यात माझं काय जळत नाही. जे जळत आहे ते माझं नाही आणि जे माझं आहे ते कधी जळणारच नाही. पण ते लंगुट्यावाले साधू उठून पळून गेले. 1 तासानंतर परत आले आणि विचारलं नाही का जनक बोले, साधू महात्मा जी आप कहाँ गए थे? बोले महाराज आपका महल जल रहा था, लेकिन आप किसने दौड़ रहे थे? बोले महाराज हम आपके महल में हमारी लंगूटी थी. अरे इसी का नाम तो माया है. मेरा महल जल रहा है, मैं एक जगह पर बैठा हूं और आप साधु होकर खाली लंगोटी के लिए दौड़ रहे हैं. असा विद्वान राजा जनक आणि शूर परशुराम. पण या दोघांसमोर टक्कर देणारा एकच वीर, त्याचं नाव लक्ष्मण. बहुत धनुष्य तोड़ेला लकारी, इतने तो कमटे हमने बचपन में कई बार तोड़ डाले महाराज. ए राजा के बालक जरा मुंह संभाल कर बात कर. अरे कमठा बोलता है क्या रे? धनुष्य कोई सामान्य चीज है? महाराज धनुष्य सामान्य नाही. तुम्हीच कबूल करता धनुष्य सामान्य नाही.
मग त्याला तोडणाराही सामान्य नसावा असं का तुम्हाला वाटत नाही? कशाला माझ्यासोबत विनाकारणचा आवाज घालता? मग तर परशुरामानं परशु घेऊनच धावावं. त्यावेळेस नाही का, त्यावेळेस लक्ष्मण म्हणा, बाबा तुम्ही किती वेळा माझ्या अंगावर परशु घेऊन धावून आलात तरी मी तुमच्याशी युद्ध करत नाही आणि तुम्हाला घाबरतही नहीं, क्योंकि हमारा एक नियम है बाबा, क्या जिनके गला में जनवा और सिर पे चंदन उनका रक्षण करने के लिए क्षत्रियों के संतान होते, आक्रमण के लिए नहीं. और आपको ऐसा लग रहा है बच्चा डर की मारी इसी बात कर रहा है, तो महाराज अभी भी नहीं समय गया. एक काम करो, क्या जनवा निकाल कर फेंक दो, तिलक मिटा दो, बाद में परशु दिखाओ महाराज, तब पता चलेगा की सुमित्रा माँ के दूध में कितनी ताकत है. असं रागावण्याचं काम लक्ष्मणानं करावं तर शांत करण्याचं काम रामानं करावं. अरे जाने दो मेरा छोटा भाई, उसके मुंह में दूध भरा है. अरे दूध नहीं राघव, जहर भरा है. तू इतना सीधा साधा, तो ये टेढ़े स्वभाव वाला भाई साथ क्यों रखता है? आणि मग लक्ष्मणजी म्हणले, विश्वामित्र बाबा उत्तर देण्याची बारी आली, जाऊ का? जाऊ लखन. आणि आगेमध्ये रॉकेल ओतल्यासारखे पहिले शब्द. ठीक है रे परशुराम महाराज, मेरा राम भैया सीधे साधे स्वभाव वाला है, मैं टेढ़े स्वभाव वाला हूँ. मेरे भाई की मेरी प्रकृति मिलती जुलती नहीं है, लेकिन आपकी और मेरी प्रकृति मिलती जुलती है, क्योंकि आप भी टेढ़े और मैं भी टेढ़ा, तो आपके साथ रहूं. अरे बच्चा मारा जाएगा, अपनी माँ की गोद खाली करने वाला है. बस झालं आपलं ताकापुरतं रामायण बरं का. विठ्ठल विठ्ठल. नाहीतर महाराज आताच्या काळात भलती माणसं प्रश्न विचारतात, एकानं चालू कीर्तनात विचारलं, महाराज तुम्ही रामायण करता? म्हणलं, हो बाबा मी ढोक महाराज ऐकून जसंच्या तसंच बसवलंय. मी आपलं अज्ञान माणसानं प्रगट करावं, मी शहाणा म्हणून पितळ उघडप करण्यापेक्षा नाही का. म्हणून रामायण करता? म्हणलं हो, ऐकून रामायण बसवलं मी. मग सांगा महाराज, काय राम किती वाजता वनवासाला गेला होता? हे कोणत्या ग्रंथात आला असेल आता? रामायण करताना तुम्ही? म्हणलं हो. सांगा राम किती वाजता वनवासाला गेला? म्हणलं आपल्याला माहित नाही. सोपं गणित आहे म्हणले महाराज, राम 9:15 वनवासाला गेला होता. किती 9:15? म्हणलं हे ग्रंथ काय करायचं आहे? म्हणला डोकं चालवा जरा, मी सांगतो तुम्हाला. म्हटला अरे नेमकं कसं काय 9:15? एकच मिनिटात सांगतो म्हणले महाराज. हे बघा, वनवास उलट वाचा म्हटला, 9:15 जंपला. आता म्हणला फाटा कुठून फुटला बरं का. दोन्हीची गरज आहे. तसं नाही का, तसं तुकाराम महाराज स्वतः राव असताना रंक म्हणतात, धनी असताना दिन म्हणतात, नाथ असताना अनाथ म्हणतात. ती तुकाराम महाराजची नम्रता आहे. देवा तुम्ही विश्वाचे नाथ, हा द्विदिन आहे, रंकाय नाते. या दिनाची, या रंकाची, या अनाथाची एक प्रार्थना देवा, मी तुम्हाला पत्र पाठवलेलं आहे, पण आपल्या भाषेत सांगतो पत्र लिहिण्याचे कारण की अभंगाचं दुसरं
आता 10:15 पत्राचा महिना संपला. आता मजकूर सुरू झाला. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, माझ्यावर कृपा कराल अपेक्षा बाळगतो बरं काय. आता म्हणजे का कृपा म्हणून का बरं कृपेचीच का अपेक्षा करतात तुकोबार आहे. कारण की जी कृपेमध्ये जी ताकद आहे ना ती कृपा करणाऱ्या सुद्धा नाही. म्हणून भक्ति में क्या शक्ति है बातें संतन को पूछो, और शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो. बरं का. म्हणून बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळ बरं काय तर ते पाव बटर खाऊन सांगतं लय ताकद दिल्लीच्या सतपान पहलवानात लय ताकद. लेका तुझी त्याची झाली होती का चहा पिऊ पिऊ सांगतो. ते कोल्हापूरच्या युवराज पाटलाला शोभत होते त्याची ते झाली होती. शक्ति में क्या मस्ती है बातें पहलवान को पूछो, और भक्ति में क्या मस्ती है बातें संतन को पूछो. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. नंद नंदन लाल कन्हैया लालजी नंद बाबा के अंगन में नंगे पाव घूम रहे थे, तो जसोदा मुड़मुड़ कर देख रही थी. कभी छाछ गिराती तो कभी मटका फोड़ डालती तो कभी दरी गिराती. तो कान्हा गुस्से में आकर बोलता था, माँ मैं आपका बेटा कहीं भागने वाला नहीं, क्यों देखते हो मेरे तरफ. तो भी जसोदा ने मनती कान्हा को अपने गोद में बिठाया और बोली, लाला अजी गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली, क्योंकि दुनिया का बाप तेरा बेटा बनकर है. इसलिए लाला मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली. माँ मैं क्या दुर्भाग्यशाली, क्योंकि बेटा तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इस बात का पता तुम्हें नहीं मालूम. माँ मेरा मुंह देखने में क्या आनंद मिलता है इसलिए मुझे क्या करना पड़ेगा. इसलिए लाला तुझे सिर्फ जसोदा बनना पड़ेगा, तब पता चलेगा कि कृष्ण का कान्हा का मुंह देखने में क्या आनंद मिलता है. म्हणून बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, भक्तीची मस्ती साधू संताला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर झाली त्याला विचारा. रामायणातच एक पात्र आहे बरं का. ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान आहे, आणि ज्यानं कृपा केली तो श्रीराम आहे. काय झालं. ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमान एका उडीत लंकेत जातात, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून चालत चालत जातात. विचार करा, ज्या हनुमंतरावर कृपा होती ती एकाच उडीत लंकेत गेले, आणि कृपा करणारे श्रीराम पुलावून. ही कृपेची ताकद आहे. नाहीतर याच्यापेक्षा वेगळं सांगतो बरं का. ज्या हनुमंतरायावर कृपा झाली त्यांचे गावोगावी मंदिर आहेत बरं का, आणि ज्या श्रीरामानं कृपा केली त्यांचा अयोध्येमध्ये सुद्धा प्रश्न होता, पण आता सॉल्व झाला बरं का. म्हणून विठ्ठल विठ्ठल प्रारब्धाच्या बाबतीत विचार करा. प्रारब्ध कोणाला चुकत नाही. नामामने कर्मरेखा देवादिका चुके ना बरं का. प्रत्येकाला बरं का. पहिली प्रिरब्ध रचा है बाद में रचा है शरीर, तुलसी क्यों चिंता करे भज भजे रे रघुवीर. आधी रचना प्रारब्धाची. हे जर पटत नसेल तर अगोदर रेल्वे टाकले जात नाही का. रेल्वेचे रूळ टाकले जातात आणि त्यावर रेल्वे इंजिन धावतं. आता इंजिन चालवणार रेल्वे मास्टर किती जरी तज्ज्ञ असता आणि त्यानं डोकं चालवलं, ही डायरेक्ट परळीहून गाडीकडे परभणीकडे जाण्याऐवजी डायरेक्ट विंजे गावात घुसवायची, त्या बापाला जाणार नाही. कारण की रेल्वे मास्टरने किती जरी वळण चुकवण्याचा प्रयत्न केला ती वळण घेतच जाणार. तसं आपण किती जरी प्रयत्न केला प्रारब्ध चुकवण्याचा तरी आपलं प्रारब्ध आपल्याला दुःख देणारं नामा प्रत्येकाला चुकत नाही बरं का. विचार करा. नाहीतर तुम्ही बरं का चांगलं काम करायला लागले की माणसं नावं ठेवणारे टपून आहेत. किती चांगलं कार्य करा, वाईट कार्य करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही. पण चांगलं कार्य करा, आडवा फाटा हणलाच समजा. म्हणून जसे चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत तसं चांगलं कार्य करणाराच विरोधक आहेत. तुम्ही वाईट करा, तुम्हाला कुणीच नाव ठेवणार नाही का, कुणीच तुम्हाला काही म्हणणार नाही. म्हणून बरं का एक लक्षात ठेवा, तुम्ही जितके जितके मोठे व्हाल तितके तितके तुमचे शत्रू वाढतील. जशी तुमची कीर्ती वाढल तसे बदनामी करणारे माणसं टपून आहेत. आणि धोका हा लांबच्या माणसापासून नाही, जवळ बसणारापासून आहे. त्यापासूनच हुशार राहायचं. जवळ बसलेले म्हणजे कीर्तनात सोडून बरं का. आमच्या कीर्तनातील दृष्टांत म्हणजे रेडीमेड कापड दुकानातले कपडे. कोणाच्याच मापाचा ड्रेस शिवलेला नसतो. ज्याच्या मापाला त्याने ड्रेस घालायचा आणि पैसे देऊन निघून जायचं. आता इथं एखाद्याच्या मापाला ड्रेस फेस बसत असेल आणि नेमकी विरोधक जर जवळ बसते असेल त्याला मी तरी काय करू. विठ्ठल विठ्ठल माणसं एक विचारू का महाराज, काय रात्रंदिवस तुम्ही कीर्तन करता, भजन करता, आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करता, दोन दोन गळ्यात माळा घालता, रामायण करता, तरी तुमच्या जीवनामध्ये इतकं दुःख का. आणि मी कधी जीवनात एकही कीर्तन नाही, एकही प्रवचन नाही, एकही तमाशा चुकत नाही, 40 फुटीचा रोड एकट्याला पुरत नाही, तरी आम्ही एवढी सुखी का. अरे
भजन कीर्तन केलं मग काय प्रारब्धात बदल होतो ते भोगावंच लागतं, एक लक्षात ठेवा बरं का. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. कभी सर्दी तो कभी गर्मी, ये तो कुदरत के नजारे है. अरे प्यास तो उसी भी लगती है जो नदी के किनारे है. काय वाटलं तुम्हाला? तुम्ही नदीच्या कडेला झोपलात म्हणजे तुम्हाला तहान लागणार नाही. तसा भगवान जरी तुमच्या मदतीला असला, प्रारब्ध चुकणारे कृष्ण साह्य पांडवासी, ते भोगिती नष्टचरीसी साह्य केली हरिहरासी. प्रारब्ध कोणासी टळेना, ऐसी प्रारब्धाची ठेव झाले भिक्षुक पांडव राज्य, घोडे सर्व सांडीला ठाव प्रारब्धे. रात्रंदिवस ज्या पांडवासोबत भगवान श्रीकृष्ण होते, आपला काय हिशोब लावता. पण जीवनात दोन गोष्टी कधीच विसरायच्या नाही. कोणकोणत्या? एक जेवायला आणि दुसरं झोपायला. नव्हे तर एक मरणाला आणि दुसरं मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला. पण माणसं मरणाला विसरले, परमार्थाला सर्वांना विसरले. म्हणून सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, अंधा वाजून 20 मिनिटाला द्वारकेत पोहोचला. वेळ कमी असल्यामुळे सुदामजी लवकर पोहोचले. तिथं गेल्यानंतर पाद्यपूजा केली भगवान श्रीकृष्णानं आणि कुंकुम तिलक लावायला प्रारंभ केला. तर सुदामजीच्या कपाळावर विधिलिखित अक्षर लिहिलं होतं श्री क्षय. देवानं काय केलं, ज्यावेळेस कुंकुम तिलक लावायला चालू केलं त्यावेळेस बोट होते वर, अंगठा होता खाली. आणि कुंकुम तिलक त्यावेळेस केलं, बोट गेले खाली, अंगठा आला वर. म्हणजे श्री क्षयचं यक्षश्री केलं, म्हणजे धनवान. सुदामाच्या कपाळी लिहिले होते विधीने भिकच मागावे, पण सुदामाच्या कपाळी लिहिले देवाने भीक न मागावे. परिणाम तिकडे सुदाम नगरी सोन्याची झाली. म्हणून बरं का, प्रारब्धात बदल करण्याची ताकद भगवंतात नाही, पण भगवंताच्या कृपेमध्ये आहे. म्हणून एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्या कारणास्तव हरी कृपे त्याचा एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, पण कृपा हरीची झाल्यास कारणास्तव हरी कृपे त्याचा नाश झाला. ही ताकद कृपेमध्ये असल्यावर तुम्ही माझ्यावरही कृपा करा. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. भगवान शंकर कृपा करतात का? आणि केली असेल तर कोणाकोणावर केली. इथून पुढे कीर्तन होईल, पण म्हणेवर का इथून पुढे कीर्तन होणार ते. पण आता 10:30 वाजले बरं का. आजचं कीर्तन 11ला सुटणार नाही, पण कीर्तन सुटलं त्यावेळेस 11च वाजलेले असतील. विठ्ठल एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे बरं का सर्वांनी आपले हात वर करायचे. आणि कॅमेवाले दादा, कॅमेरे सगळीकडे फिरवा, करा मोकळे म्हणून हात बरं का. एका तालात भजन करायचं, पंढरपुरीचं तर निर्माण करायचं आपल्याला बरं का. विठ्ठोबा एक